नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कोळे आपल्या माहिती हवीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर महाडीबीटी योजनेअंतर्गत पॉवर टिलर या घटकासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला आता SMS आला असेल की डॉक्युमेंट अपलोड करा. आता हे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, त्याचबरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, आपण हे A to Z माहिती आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटत राहते. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. यावरती आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे येऊन जाल. ह्या साईटची तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही पहा, इथे आपल्याला दाखवेल लॉग इन. खाली पहा अर्जदार, येथे लॉग इन करा. त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता वैयक्तिक शेतकरी. आता आपण काय करायचं, वैयक्तिक शेतकरी या बटनावर टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, आता खाली आपल्याला इथे दाखवत आहे शेतकरी ID प्रविष्ट करा. आता शेतकरी ID नेमकी कोणती, बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकरी ID कोणती असते हे माहीत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरून जाऊ नका. शेतकरी ID म्हणजे नेमकी कोणती, तर शेतकरी ID म्हणजे शेतकऱ्यांनी फार्मर ID काढली असेल तर फार्मर ID यामध्ये टाकून घ्यायचे. आता फार्मर ID कुठून शोधायची, त्यासाठी आपण या वेबसाईटवर या. तुम्हाला या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. यावरती आल्यानंतर तुम्ही सर्वात अगोदर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तुम्ही सर्वात अगोदर या साईटवर आल्यानंतर तुम्हाला वरती तुम्हाला दाखवेल इनरोलमेंट स्टेटस चेक इनरोलमेंट स्टेटस असं तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं 3 ऑप्शन दाखवतील. त्यामध्ये कोणते दाखवणार, इनरोलमेंट ID, फार्मर ID आणि आधार कार्ड. आता आपण शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून फार्मर ID आपण काढलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे फार्मर ID आपल्याला दिसते. आता आपण ही फार्मर ID नोट करून ठेवा. ही फार्मर IDची आपल्याला गरज पडणार आहे. आता ही फार्मर ID नोट केल्यानंतर आपल्याला मेन साईटवर या. मेन साईटवर आल्यानंतर शेतकरी ID प्रविष्ट करामध्ये आपण ही फार्मर ID यामध्ये व्यवस्थित टाकून घ्या. आता आपण व्यवस्थित फार्मर ID टाकून घेऊया. चुकू देऊ नका, फार्मर ID व्यवस्थित भरून घ्या. अशा प्रकारे फार्मर ID टाकून घ्या. आता फार्मर ID टाकून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, आता व्यवस्थित फार्मर ID टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला OTP पाठवा. इथे खाली बघा, आता OTP पाठवा या बटनावर क्लिक करून घ्या. OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, आता थोडा वेळ घेईल, प्रोसेस दाखवते. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला दाखवत आहे मेसेजमध्ये, इन्फॉर्मेशनमध्ये, OTP यशस्वीरित्या शेतकरी IDशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे. म्हणजेच आधार कार्ड, ज्या शेतकऱ्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे अशा आधार लिंक मोबाईलवरती OTP पाठवण्यात आलेला आहे. आता तो OTP आलेला शेतकऱ्याचा OTP आपण या OTP प्रविष्ट करा या बॉक्समध्ये आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा. आता शेतकऱ्याचा आलेला OTP आपण मोबाईलवरती तो यामध्ये टाकून घेऊया आणि OTP तपासा या बटनावर क्लिक करून घ्या. OTP तपासा या बटनावर क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला थोडं प्रोसेस दाखवते. तुम्ही पाहू शकता प्रोसेसिंग म्हणून दाखवते. यानंतर आपल्या समोर शेतकऱ्याची अशा प्रकारे प्रोफाईल ओपन होईल. अशा प्रकारे शेतकऱ्याची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर ओके करा. ते टॅब निघून जाईल. ओके केल्याच्या नंतर आता आपण तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची प्रोफाईलमध्ये सर्व आपल्याला माहिती दिसेल. शेतकऱ्याचे वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज करा आणि आपल्याला काय करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्यासाठी आपल्याला चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या बटनावर क्लिक करून घ्यायचे. या बटनावर क्लिक करून झाल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक टॅब ओपन होईल. तुम्ही पाहू शकता कागदपत्रे सादर करा. त्याच्यानंतर खाली आपल्याला शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर ID आपल्यासमोर शेतकऱ्याचे दिसून येईल. त्याच्या खाली आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे यावरती आपण क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला आपण ज्या घटकासाठी शेतकऱ्याने अर्ज केलेला आहे हे सर्व अर्ज आपल्याला यामध्ये दिसून येतील, ज्यामध्ये सर्व अर्ज आता हे शेतकऱ्याचे आपल्याला पात्र झालेले म्हणजे सर्व लॉटरी लागलेली. आता आपल्याला ह्या घटकासाठी कोणत्या घटकासाठी अर्ज आपले पात्र झाले तुम्ही पाहू शकता. इथे सर्व आपल्याला माहिती दिसून येईल. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे पॉवर टिलर ह्या घटकासाठी. तर आपण आता काय करणार आहोत, पॉवर टिलरचे ऑप्शन दिसत आहे, त्याच्या समोर आपल्याला कागदपत्रे अपलोड करा हे बटन दिसत आहे निळ्या रंगाचं. या बटनावर क्लिक करून घ्यायचे. या बटनावर क्लिक करून झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारे परत एक पेज ओपन होईल. तुम्ही पाहू शकता टॅब, इथे सिलेक्ट डॉक्युमेंट दिसेल. त्यानंतर आपल्याला निवडा या बटनावर क्लिक करा. आता निवडा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे दाखवत आहे आपल्याला 3 प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. एक बँक खाते पासबुक, त्याचबरोबर
निवड अवजारे, यंत्राचे दरपत्रक आणि खाली पाहू शकता वनपट्टाधारक लाभार्थ्याकरिता प्रमाणपत्र. हे 3 डॉक्युमेंटची आपल्याला गरज पडणार आहे. आता सर्वात अगोदर आपण बँकेचे पासबुक हे अपलोड करणार आहोत. तर बँकेचे पासबुक सिलेक्ट करा आणि खाली पाहू शकता बँक पासबुक दाखवत आहे आणि आपल्याला चूज फाईल हे बटनावर क्लिक करून घ्यायचे. आपल्याला अपलोड करण्यासाठी आपल्याला चूज फाईलवर या बटनावर क्लिक करून घ्या आणि आपण जिथे फाईल आपण बँक पासबुक सेव्ह केले असेल तिथून आपण ते निवडून घ्या. निवडून झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ते अपलोड होईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या पुढे एक मेसेज येईल, कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केले आहे म्हणून. अशा प्रकारे मेसेज येईल आणि आता ओके या बटनावर क्लिक करा. हे बँक पासबुक हे आपल्यासमोर असे अपलोड झालेले तुम्हाला दिसून येईल. आता आपल्याला काय करायचे, 2 नंबरचं परत डॉक्युमेंट अपलोड करायचे. तुम्ही पाहू शकता निवडा बटनावर क्लिक करा. 2 नंबरचा ऑप्शन घ्या, दरपत्रक. दरपत्रकमध्ये शेतकऱ्याचे जे कोटेशन होतं, बिल होतं जे घेतलेलं, ते बिल आपल्याला यामध्ये व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे. तर तुम्ही जिथे बिल सेव्ह केलेलं असेल ते बिल व्यवस्थित अपलोड करून घ्या. सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट झाल्यानंतर ते अपलोड करा. ते ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता इथे तुमच्यासमोर अशा प्रकारे परत एक मेसेज दिसेल तुम्हाला की कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केलेली म्हणून. नंतर ओके करा या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल की आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला इथे दिसून येतील. त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे डॉक्युमेंट दिसतील. त्यानंतर आपल्याला 3 नंबरचं डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता परत एक वेळेस निवडा बटनावर क्लिक करा आणि 3 नंबरचं वनधारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र या बटनावर क्लिक करा आणि ते डॉक्युमेंट पण अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर आपल्यासमोर तिन्ही डॉक्युमेंट दिसून येतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता आपल्याला जर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाली की नाही चेक करण्यासाठी आपण कागदपत्र तुम्ही पाहू शकता त्या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते डॉक्युमेंट आपण ओपन करून पाहू शकतो. तुम्ही इथे पहा कागदपत्र पहा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपण केलेले डॉक्युमेंट आपल्याला पाहता येतात. हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता डॉक्युमेंट आपल्याला जतन करा या बटनावर क्लिक करा. म्हणजे हे डॉक्युमेंट आता तुमच्यासमोर अशा प्रकारे एक सबमिट नावाचं बटन आहे. तुम्हाला खात्री आहे का तुम्ही केलेले डॉक्युमेंट हे व्यवस्थित अपलोड करायचे इच्छित, म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू इच्छित आहात का, म्हणजे डॉक्युमेंट अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू इच्छित आहात का म्हणून तुमच्यासमोर असा एक मेसेज येईल. तर आपण हे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत त्यासाठी आपण ओके बटनावर क्लिक करून घ्या. आता इथे आपल्याला अशा प्रकारे डबल मेसेज दाखवेल की कागदपत्रे यशस्वीरित्या तुमचे जतन झालेले आहे. आता ओके बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपण पॉवर टिलर या घटकाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे होते. तो टॅब आपल्याला इथून निघून जाईल. म्हणजे आपले त्या घटकासाठी आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते ते घटक आपल्याला इथून त्याचे यशस्वीरित्या आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुमचे अपलोड करून घ्या. तुम्हाला 3 डॉक्युमेंटची गरज पडणार आहे. तुम्ही पाहिलेले आहेत बँकेचे पासबुक, त्याचबरोबर दरपत्रक आणि वनपट्टाधारक प्रमाणपत्र, ह्या तिन्ही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे.